नमस्कार मंडळी, काल आपण बघितलं होतं राजधानी रायगड दर्शन, त्यामधला पहिला भाग. त्याच्यामध्ये आम्ही कशा प्रकारे रायगड किल्ल्यावरती पोहोचलो, कशी चढाई केली आणि त्यानंतर वरती गेल्यानंतर आम्ही काय काय बघितलं. आज दुसऱ्या भागामध्ये आम्ही बघणार आहोत की राहिलेला बाकी किल्ल्याचा काही परिसर, तिथली ठिकाणं आणि येताना आम्ही रोपवेने कशा प्रकारे आलो. रोपवेचा आमचा पहिला अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. त्यांची खोली बघितला असा त्याला इतिहासामध्ये टांगसाल म्हटलं होतं. आता आपण बँक आणि पैसे म्हणतो त्या काळात टांगसाल नाणी होऊन छापायची जागा त्या ठिकाणी तिथे होते. दगडाची गोल खोली बघायला भेटते. ही राजांची बाल्कनी अष्टकोनी बघायला भेटते. राजा हवा खाण्यासाठी त्या ठिकाणी यायचे बघा. ती 5 मजली होती, आता आपल्याला 1च मजली बघायला भेटते बघा. मग या साईडला चौकांनी खड्डा बघायला भेटतो. ह्याला इतिहासामध्ये खलबतखाना या काळाची गोष्ट या कारणापर्यंत पोहोचले नको पाहिजे त्याची आत्ममध्ये करायचे. राजांचे गुप्तहेर होते बहरचे नाईक. स्वराज्याचा तसा डोला. त्यांच्या पत्नीलाही माहिती नव्हतं की ते स्वराज्यामध्ये काय काम करतायत, ते स्वराज्यामध्ये आहेत का. ते एवढं चलाक आणि हुशार होते. छोट्या मोठ्या गावातून जायचे, छोटे मोठे बातमी भेटले राजाने याच्या आतमध्ये जाऊन तिच्या आतमध्ये बातमी सांगितली जायची. त्या कोपऱ्यामध्ये 11 शिड्या आहेत. 11 शिड्या आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये 10 बाय 10ची रूम आहे. आतमध्ये कोणी वरटलं किंवा कोणी बोललं मोठ्या आवाजामध्ये बाहेर आवाज येत नाही बघा. आतमध्ये एकदम थंड वातावरण. 11 शिड्या आहेत. इथं खाली आणि मग याला आतमध्ये खलबतखाना असं म्हटलं. या साईडला आपल्याला चौथऱ्या बघायला भेटतो. हे इतिहासामध्ये सच्चेवाला राजन म्हणजे या ठिकाणी राजांचे कागदपत्र या ठिकाणी चालवले जायचे. आता आपण दप्तरखाना किंवा ऑफिस म्हणतो, या ठिकाणी सच्चेवाला किंवा दप्तरखाना असं म्हटलं. त्याच्या बाजूच्या चौथऱ्या बघायला भेटतो. हा दिवाणी खास राजांचे खास लोक आले तर त्या चौथऱ्यावरती मिटिंग बसली जायचे. दिवाणी आम त्या भिंतीच्या आतमध्ये आम जनते 7 राजे झाले, राजे छत्रपती झाले. त्या आपल्या जागा पुढे बघायला. या साईडला लाईटीचे 2 पोल बघायला भेटतात बघा. तसंच हा कडा खाली गेलाय. हिरकणीचं नाव तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल. याला इतिहासामध्ये हिरकणीचा कडा असं म्हटलं जातं. एक हिरकणी तिच्या मुलासाठी हाच कडा उतरून खाली गेली होती बघा. गडावरती कोजागिरी पौर्णिमा होती. गडावरती हिरकणे कथा ऐकत बसले. त्या नाकारखान्यावरती नाकारले तुझे वाजले. त्याकडे नेम होता. संध्याकाळी 5:30 वाजता दरवाजा बंद व्हायचा. सकाळी 5:30 वाजता उघडायचा. मग हिरकणी कथा ऐकत बसले. त्या नाकाऱ्यावरती नाकारे तुझे वाजले. किल्ल्याचा मेन गेट बंद झाला. मग त्या हिरकणीला माहिती पडतं आणि मग ती हिरकणी 512 धावत खाली जाती. दरवाजाच्या तिथं सेवेकर असतात सांगोचे काटकर. त्यांना विनंती करते, ओ सांगोचे काटकर दरवाजा उघडा आणि 3 महिन्याचा बालणार आहे. ते असे म्हणतात हिरकणी राजांची आज्ञा आम्हाला नाही, आम्ही तुला खाली सोडू शकत नाही. मग ती 512 चढून गडावरती येते. राजाने विनंती करावी लागते. राजे म्हणतात हिरकणी तुझी जेवणाचे राहण्याची सोय मी गडावरती करेन, पण तू उद्या सकाळी खाली जा. ती ऐकत नसते. तिच्या मुलासाठी वेडे होते. रायगड हा 1200 एकरचा 100 एकरच्या पटावर फिरून त्या पश्चिमा दिशेने रात्रीचे 12 वाजता खाली येते. सकाळी 5:30 वाजता दरवाजा उघडतो आणि मग सांगोची काटकर राजांजवळ बातमी कळवतात की राजे रायगड किल्ल्यावरती हिरकणी ठेवली होती. ते आता रायगड किल्ल्यावरती हिरकणी नाही. मला राजे 2 मावले गडावरती शोधण्यासाठी पाठवतात. 2 मावले तिच्या घरी पाठवतात. घरी मुलाला दूध पाजताना भेटते. 2 मावळ्यांनी चप्पल घेतली त्या बोर्डावरती भेटते आणि मग मावल्याने बघून तिला घरी भीती वाटते की राजाची आज्ञा आपण तोडले, राजा आपल्या काय शिक्षा देतील बघा. ते हिरकणी त्या मुलासाठी कडावतून गेली. पण आता कोणती स्त्री उशीर झाला फोन करून सांगेल की फ्रीज मध्ये दूध आहे मुलाला पाजा, मी उद्या सकाळी खाली येतो. आता कोणती स्त्री किंवा लेडीज खाली कडावतून जाऊ शकत नाही. मग त्या हिरकणीला गडावरती आणलं. दरबारामध्ये साडी चोली देऊन सत्कार केला. राजे म्हणले का हिरकणी काल ती कोणत्या कडावरून खाली गेलीस, तो कडा आम्हाला उतरून दाखव. ती अशी म्हणते राजे मी तो कडा दाखवेल, पण कडावरून खाली जाऊ शकत नाही. राजे म्हणतात का. ती अशी म्हणते राजे मी रात्रीच्या वेळी खाली जायत होतो तसं मी खाली जायच होतो, तसं माझ्या बाल रडताना दिसत होतो. आता मनाची जरे दिसते, आता मी जाऊ शकत नाही. बघा एका आईचं प्रेम मुलावरती किती असतं ते हिरकणी दाखवून दिलं होतं. मग त्या हिरकणीच्या मुलाला शाबासकी दिले राजाने. त्याला असे बोलले की बाला याच आईचं दूध पे आमच्या स्वराज्यामध्ये सामील. आणि त्या मुलाचं नाव ठेवलं झुंजार राव म्हणून. बघा आतमध्ये नाव ठेवलेली जागा आतमध्ये दरबारामध्ये बघायला भेटते. आता खलबतखाना बघायचा असेल तर बघून या. बाकीची माहिती आपण अति महत्वाच्या ठिकाणी पुढे घेऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. टेलनी बुरुज आहेत, खिडक्या बघायला भेटते. टेलनी बुरुज ना खालून गडावरती कोण येते का गडावरून खाली कोण येते आतमध्ये जाते का.
महत्वाच्या ठिकाणावरती उभ्या आहात. राजांचा राज्याभिषेक या ठिकाणी झाला. राज्याभिषेकच्या वेळी त्या काली या ठिकाणी 6,000 लोक होते. 6,000 लोकांमध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये कोणी खुसबुसलं किंवा बोललं तर राजांजवळ ऐकायला जायचं. राजा सिंहासनातून हलव्या आवाजामध्ये बोलले तरी चारी कानाकोपऱ्याने ऐकायला त्याचा अजून जे आवाज येतो. ह्या कोपऱ्यामध्ये कागद फाडला किंवा कोणताही ह्या साईडला चारी कोपऱ्या आहेत, कोणत्याही कोपऱ्यामध्ये कागद फाडला आतमध्ये आवाज अजूनही जातो. पण त्याच्यासाठी सगळे लोक शांत थांबायला लागतात. आज गडावरती कार्यक्रम होता म्हणून लोकांना आवाज दाखवण्यात बंद करण्यात. मग राजांचा राज्याभिषेक या ठिकाणी झाला. राजे शेनरी पाटे उठतात, आई भावनेला नतमस्तक होतात, शिरकाईला वंदन करतात. राजांची पावलं सिंहासनामध्ये पडतात. आतमध्ये पडल्यानंतर 6,000 जनता उठते. राजांना मानाचा मुजरा करते. राजे मानाचा मुजरा स्वीकारतात. राजांची पावलं सिंहासनाकडे पडतात. त्या ठिकाणी तुम्ही आता फोटो काढले त्या ठिकाणी काय पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढताना राजांचे पाय लटलटतात. कारण एकच होतं, राजा आऊसाहेबांना म्हणतात की आऊसाहेब आमच्या हिंदवी स्वराज्याची पहिली बारी चढतोय ती स्वराज्यासाठी आहे. त्या जीवाभाव मावळ्यांवरती आम्ही स्वराज्य घडवलं, स्वराज्य उभं केलं. तो एकी मावला आज या ठिकाणी दिसत नाही. त्या मावळ्याने स्वराज्यासाठी रक्त सांडवलं. तो एकी माणूस या ठिकाणी दिसत नाही. हिंदवी स्वराज्याची दुसरी बारी चढतो हा प्रतापराव गुजर आणि हिंदवी स्वराज्याची तिसरी बारी चढतो हा माझा ताना. राजांना असा म्हणा की राजे आधी लगेन कोणाचं मग माझ्या रायबाचं. राजा असे अनेक मावल्यांची नावं घेत लटलटल्या अंगाने सिंहासनावरती ओरडत होतात. उजवा पाय गादीवर पडतो. काशीवरून गागा वट्टाने पाणी आणलेलं पाण्याने राज्याभिषेक घालतात. अभिषेक झाल्यानंतर आऊसाहेब आशा म्हणतात की आऊसाहेब आशा म्हणतात की शिवनेरीच्या किल्ल्यावरती मातीमध्ये खेळणारा माझं बाल 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती रूढ आहे. 1 मन 40 किलो 32 मन राजांचे सिंहासन 1280 किलो या ठिकाणी होते. सोन्याचे होते सुवर्णाचे सिंहासन. ते सगळं लुटून नेलेलं बघायला भेटत नाही. मग आता ही मूर्ती 6 जून 2009 मध्ये बसवण्यात आलेली आहे. राजांची 13वी पिढी संभाजीराजे त्यांनी बसवण्यात आलेली आहे कोल्हापूरची. गडावरती 1985 मध्ये मूर्ती आणली. ती होलीच्या मैदानावरती बसवली. ती गडावरती या ठिकाणी बसवण्यात होती पण त्या ठिकाणी बसवली का कोणता राजा गादीवरती बसताना चप्पल किंवा बुट्टी घालून बसत नाही. राजांची ती मूर्ती बनवली होलीच्या मालावरती बघायला भेटते. ती बनवली तेव्हा राजांच्या पायामध्ये बुटेही बनवलेले आहेत. पण ती मूर्ती त्या ठिकाणी बसवली आणि या ठिकाणी 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे संभाजीराजे राजांची 13वी पिढी त्यांनी 6 जून 2009 मध्ये बसवण्यात आलेली आहे. बघा ही पंचधातूची आहे. मग या ठिकाणी आपला दगड बघायला भेटतो. काही लोकांच्या मनात प्रश्न पडतो दगड का मध्ये ठेवलेला आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की या कोपऱ्यामध्ये कागद फाडतो आणि आवाज त्या कोपऱ्यामध्ये पोहोचतो. या दगडामुळे आवाज त्या ठिकाणी जातो. काही लोकांचं म्हणणं आहे की राजांचा राज्याभिषेक हा अति महत्वाच्या ठिकाणावरती झाला म्हणून. दगडाचं महत्व असं आहे की रायगड किल्ला हा सगळ्यात उंचावरती होता. तर सगळ्यात उंचावरती दगड हा होता. आता आपण कोणत्याही गोष्टीचं भूमिपूजन करतो बघा. त्या काली भूमिपूजन केलं ते दगडावरती दगड काढला नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की हा दगड काढत होते हिरोजी काढत होते. तर राजाने हिरोजीने सांगितलं की हिरोजी थांबा. राज्याभिषेक झाल्यानंतर राज्याभिषेक जवळ आलाय. राज्याभिषेक झाल्यानंतर दगड काढा. राज्याभिषेक झाल्यानंतर 11 दिवसांनी आऊसाहेबांचे निधन झालं. मग तो दगड काढण्यात बाकी ठेवणार आहे. काही लोकांचे मत आहेत बघा. मग मुंबईला तुम्ही गेट ऑफ इंडिया बघितला असेल किंवा नसेल ही इमारत बघायला भेटते. ही इमारत बघितली का गेट ऑफ इंडियाची आठवण येते बघा. इंग्रजांनी इमारतीला बघितलं, ह्या इमारतीची कॉपी केली आणि मग मुंबईला गेट ऑफ इंडिया बांधलेला आहे बघा. इंग्रजांनी ह्याची कॉपी करून तो गेट ऑफ इंडिया बांधलेला आहे. ह्याची 52 फूट हाईट आहे, 40 फूट रुंदी आहे. त्या काळी नेम होता की एकदा ह्याच्यावरती नगर येतो त्याचे वाजले किल्ल्याचे सगळे दरवाजे हे बंद व्हायचे, सकाळी वाजल्यानंतर उघडायचे बघा. त्याला इतिहासामध्ये नगरखाना म्हटला होता. आता आपण बाल्य किल्ला बघितला. बाल्य किल्ल्याचा मेन गेट नगरखाना आणि पूर्ण किल्ल्याचा मेन गेट खाली आपण बघितला महाराजा तो बघा. मग तुम्हाला बोललो हत्तींची माहिती आपण पुढे घेऊ. मग हत्ती गडावरती आणले कसे याची माहिती घेऊ. मग राजांच्या खास भेटीसाठी इंग्रजांचा वकील गडावरती येतो. 7 तास लागतात गडावरती पोहोचण्यासाठी.
आणि पोहोचल्यानंतर त्या नगारखान्याच्या बाहेर 2 हत्तींनी घोडे बघून चकित पडतो. एक साईडला कोपऱ्यामध्ये उभं राहतो. मराठी माणसाला प्रश्न विचारतो नागोबा शिगवेना की मी 2 पायाचा माणूस किल्ल्याच्या माथ्यावरती येताना एवढी दमछाक झाली तर राजांनी आपल्या 4 पायाच्या गडावरती कसे आणले असतील. प्रश्न कुणालाही पडतो. अजूनही आपण गडावरती येतो तर गडावरती येताना एक पाण्याची बॉटल गडावरती आणणे शक्य नाही. तर राजांनी त्या काळी 4 पायाच्या हत्ती गडावरती आणले. ती चालत गडावरती आणणं शक्य आहे का आता? नाही. मग राजांना माहिती होतं की गडावरती मोठे हत्ती आणणे शक्य नाही म्हणून राजाने लहान पिल्ला पालखीत बसून गडावरती आणले. पालन पोषण हे गडावरती केलं. हे राज्याभिषेकच्या वेळी या ठिकाणी उपयोग करून घेतला होता. इंग्रजाच्या वकिलाला काही माहिती पडलं नाही. तो प्रश्न डायरीमध्ये लिहितो. तिथे आता इतिहासकार म्हणतात की लहान पिल्लू मोठा करता येतं पण मोठा हत्ती लहान करता येत नाही. तर राजांची मोठी दूरदृष्टी गणवी कावा होता बघा. मग इंग्रजाच्या वकिलाला त्या काळी 6000 लोकांमध्ये कोणी उत्तर दिलं नाही. पण आत्ताचे इतिहासकारांचे म्हणणं असेल की राजाने लहान पिल्ला गडावरती आणलीत. गडावरती मोठी गेलीत. रायगड बांधायला 14 वर्ष लागलीत. हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षामध्ये होते बघा. गडावरती हत्तींचं पालन पोषण केलं. आता आपण होलीचं मैदान बाजारपेठ आहे ती पुढे बघायला जाऊ. एक शेर सांगतो. शेर असा आहे की घासल्या विना धाड नाही तलवारीच्या पाठीला. घासल्या विना धाड नाही ही तलवारीच्या पाठीला आणि मर्द मराठ्यांशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काल्या मातीला. महाराष्ट्राच्या काल्या मातीला. दुसरा शेर असा आहे की औसाहेब तुम्ही नसताना जन्माला दिसले नसते अग्नामध्ये तुलाच राजानं जन्माला घातले नसते. आज आपल्याला बघायला नसते भेटले मंदिरावरचे उंच उंच राजे नसते ते मंदिरामध्ये दिवा नसता. आज आपण या ठिकाणी नसतो. आज आपल्या पुढे माहिती घेऊया. पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. गडावरती 5:30 वाजता नांगर देताना किती पायऱ्या होत्या इथून? ह्याच्यावरती जायचे लोक. इथून 32 पायऱ्या होत्या. आता ते बंद केलंय. बंद केले. सगळी लोक जातात पडतात नंतर म्हणून ते बंद केलं. रस्ता बंद ठेवला. राज्याभिषेक वेळी फक्त ते पळतात. तेव्हा माणसं 2-3 वरती 6 जूनला. 6 जून तेव्हा पण नगारा होता ना वरती. हो तेव्हा तर फुल गर्दी असते. ते पाय ठेवायला जागा नसते. हो 6 जूनला बघा या साईडला दगडाचं भांडं बघायला भेटते ना. ती राजांची घोडी होती कृष्ण नावाची. तिला पाणी या ठिकाणी दाखवलं या ठिकाणी भारताचा दुसरा तिरंगा या ठिकाणी फडकवला. आता 26 जानेवारी 15 ऑगस्ट आणि 1 मेला तिरंगा फडकवतात. बाकी कोणता कार्यक्रम गडावरती असेल ते या ठिकाणी भगवा लावतात. भगवा कंटिन्यू का लावत नाही? गडावरती हवामान खूप आहे फाटू शकतो अपमान होऊ शकतो म्हणून या ठिकाणी भगवा कंटिन्यू लावत नाही. बाकीची माहिती आपण होलीच्या मालावरती पुढे घेऊ. आज आम्ही रायगडावरती आलो ना तर आम्हाला भरपूर सारे सबस्क्राईब मंडळी भेटले. सगळ्यांना काय शूटमध्ये व्हिडिओमध्ये घेतलेले नाही कारण की भेटतात ते जातात त्यांचा ग्रुप असतो. तर इकडे आपल्याला भाऊ भेटले. नाव सांग तुझं? प्रतीक जोशी. प्रतीक जोशी राहतो पर्यंत ना. चला. जय भवानी. जय शिवाजी. आता आपल्याला मैदान बघायला भेटतं. या मैदानाला इतिहासामध्ये होलीचं मैदान असं म्हटलं. तर आपण शिमग्यामध्ये होली पेटवतो असं राजे या साईडला होली पेटवायचे. पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. राजे म्हणायचे कोण बहादूर हे पेटक्या होळीतून हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि मानाचा घोडा बक्षीस भेटला जाईल. संभाजीराजे 9 वर्षाचे चालू असताना संभाजीराजाने ह्या पेटक्या होळीतून हाताने नारळ काढला होतं बघा. मी तुम्हाला बोललो ना मूर्ती आतमध्ये बसवण्यात होती. पायामध्ये बोटं बनवले. या साईडला इमारत बघायला भेटते. याला इतिहासामध्ये बाजारपेठ याची 800 फूट लांबी आहे. 40 फूट रुंदी आहे. या साईडला 22 आणि या साईडला 22 44 दुकानं आहेत. त्या काळी घोड्यावरती बसून बाजार केला जायचा. घोड्याच्या आहेत आपल्याला बघायला उंच आहेत. बाजारपेठ मध्ये फरक एवढाच आहे. आता आपण बाजार बघितला पायऱ्या प्रत्येक दुकानाच्या बाहेर असतात. त्या कालच्या बाजार बघितला पायऱ्या प्रत्येक दुकानाच्या आतमध्ये बघायला आहेत बघा. याला बाजारपेठ म्हटलं तर राजांनी बाजारपेठ हे कर्नाटकच्या नागोबा सेटेने चालवायला दिले. त्याचे ओळखपत्र म्हणून त्या ठिकाणी नारळाचं चित्र बघायला अजूनही भेटतं. ज्याच्या डाव्या साईडला साखर दुकानावरती आहे बघा. तिथून त्या साईडला मस्जिद सारखं मंदिर बघायला भेटतं. जगदीश्वर मंदिर रायरेश्वराचं. राजे शंकराचे भक्त होते महादेवचे. त्या ठिकाणी राजांची समाधी त्या ठिकाणी आहे बघा. ती व्हाईट आहे ती राजांची समाधी. राजांना अग्नी त्या ठिकाणी दिली. त्या ठिकाणी बघायला भेटते. पिंजऱ्याला आकार बघितला तर मस्जिद सारखं का मोगलांची सत्ता रायगड किल्ल्यावरती आली. त्यांनी असं वाटलं पाहिजे ते मंदिर आपल्याला तोडायचं नाही म्हणून मंदिराला आकार हा मस्जिद सारखा देण्यात आलेला आहे बघा. त्या ठिकाणी हिरोजींच्या नावाची पाठी आहे. रायगड किल्ला 14 वर्षामध्ये बांधला. स्वतःचं घर जमीन विकून बायकोच्या डागेने विकून हा रायगड बांधला. त्यांच्या नावाची पाठी आपल्याला त्या मंदिराच्या साईडला छोटासा नगरखाना आहे.
नगरखान्याच्या पायरीवरती बघायला भेटते बघा. मग रायगड हा बांधला राजांच्या राज्याभिषेकच्या वेळी विरोधीने विचारलं राजाने का बक्षीस काय पाहिजे. बाकीच्या कामगाराने सोनं नाणं 10 गावची वतनारी गडकिल्ले मागितले. हिरोजीने विचारलं तर हिरोजी म्हणतात की राजे माझी बक्षीस मागायची वेळ येईल तर मी माझं बक्षीस नक्कीच मागेल. राजे शनिवारी पहाटे उठतात, मंदिराच्या तिथे दर्शनाला जातात. हिरोजी थांबवतात, राजे थांबा, आज माझे बक्षीस मागायची वेळ आले, पहिले माझे बक्षीस द्या मग तुम्ही तुमच्या दर्शनाला पुढे जाऊ शकता. राजे म्हणतात काय बक्षीस पाहिजे. हिरोजी म्हणतात राजे काही नको, एक दगड बसवण्याची परवानगी द्या, हेच खूप मोठं माझे बक्षीस आहे. बघा एवढे ऐकल्यानंतर राजे हिरोजीला मिठी मारतात आणि म्हणतात की हिरोजी तुमच्यासारखी मुलं आम्हाला लाभली मग आमच्या हिंदबे स्वराज्य निर्माण झालं. आता कोणी तसं माणसं भेटणार नाहीत. बघा त्या काळी राजांसारखे माणसं भेटली होती, माणसांसारखे राजे होते, राज्यांचे हिंदबी स्वराज्य मोठं झालं. आज कोण कुणाचं नसतं. बघा त्या काळी राज्यांसारखी माणसं होती, राजांचे हिंदबी स्वराज्य मोठं झालं. त्यांची नावाची पाठी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. राजे म्हणतात की तुम्हाला नावाची पाठी बसवायचे तर नगरखान्यावरती बसवा, खाली मेन गेट आहे त्या ठिकाणी घ्या, त्या पायरीवरती काय पाहिजे. हिरोजी म्हणतात राजे पण नावासाठी पाठी नव्हे, तुम्ही पाठी या ठिकाणी दर्शनाला येता तर तुमच्या उजव्या पायाची धूल या दगडावरती पडेल, ती तुम्हाला नतमस्तका लागेल, हेच माझं बक्षीस आहे. बघा हिरोजीने एका दगडाचं बक्षीस मागलं आणि आज कोणत्याही कारागीरला घर बांधायला दिलं काय छपरी बांधायला दिली तो पैसे आपले संपले का बांधकाम तसं राहतं. बघा तो त्याच्या पैशाने बांधून घेत नाही, पण हिरोजीने एका स्वतःचं घर विकला, जमीन विकून हा रायगड 14 वर्षामध्ये उभा केला. मी बक्षीस ते एक दगड बघितलेलं आहे आणि आजकाल बक्षीस मागितलं असतं तर काम केल्याच्या डबल बक्षीस मागतात आजकाल लोक. बघा या साईडला 2 खड्डे बघायला आपण येताना बघितले असतील. आता आपण वॉटर लाईन म्हणतो, बालेकिल्ल्यामध्ये पाणी साठेल तिथून बाहेर काढलं जायचं. तिथून गेल्यानंतर डाब्या साईडला मग तो काय कडेलोट राज्यांच्या काळामध्ये राजे तिथून दर्शन घ्यायचे आऊसाहेबांचं. आऊसाहेब पाटणगावीला घ्यायचे, दररोज खालती जाऊन वरती येणं होत नव्हतं. राजे तिथून आऊसाहेबांचे दर्शन घ्यायचे आणि पेशव्यांच्या आणि संभाजी राजांच्या काळामध्ये चकमक करून कडेलोट केला जायचं. बघ पत्राचं शेड बघायला भेटते, अतिथीचं पालन पोषण त्या ठिकाणी केलं जायचं. आता या ठिकाणी माझी माहिती संपलेली आहे. रोपवेने खाली यायचं, इथून शॉर्टकट मध्ये आहे, मेना गेट दाखवला तिथून रोपवेला द्यायला, इथून शॉर्टकट मध्ये आहे. इकडून आता आपण किल्ला बघितला, गेला तर मेना गेट आपण बघितला नाही, इथून जाऊ शकतो आणि पायी खाली जायचं असेल तर इथून. तर या ठिकाणी माहिती संपल्यानंतर एक 2 शेर सांगतो. शेर असं आहे की तांदळाला भात म्हणतात, अन्नाला रात्र म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला पूर्णपणे हिजड्याची जात म्हणतात. दुसरा शेर असं आहे की अंधाराला घाबरत नाही, ही आबालाची साथ आहे, मोडेल पण वागत नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे. राजांची आणि कविभूषणची पहिली भेट त्या मंदिरामध्ये होते. त्या कविभूषण एक शेर असला तर तो शेर असला आहे का शिव की गळा जाती मथुराने मध्येच बसते, अगं शिवराय होती तर अबे सबकी सुन्नत होती. हे महाराष्ट्र माझी माहिती संपली. गडावरती कधी आलात खाली राहण्याची जेवणाची सोय होऊ शकते, गडावरती जेवणाची सोय आपली होऊ शकते. हा झोरे भाऊ आहे आणि तो गडावरती खास करून गाईडचं काम करतो. तुझा नंबर सांगून दे म्हणजे काय कोण आला तर. हा 1603 9316 9316034449. ओके. तर तू इथलंच राहणार आहेस त्यामुळे कधी कोण येणार असेल तर अगोदर प्लॅन करून कोणी आलं तर अगोदर फोन करा 2-3 दिवस. आपल्या इथे ट्रेन आहे, ट्रेन मध्ये राहण्याची पण व्यवस्था होऊ शकते आपल्या इथे. मला सांगायचे होळीतनं नारळ कोणी काढला तर त्याला बक्षीस आहे पेटत्या होळीतून. मला आज पदू तर एकदम खुश आहे. बॅग पण सोडत नाही तू, त्याला वाटतं त्याचीच बॅग आहे. टोपी घाल. उंबर आहे इकडे आणि उंबरावरती किती उंबर आलेत बघा. पिकले नाही अजून, कच्चे आहेत. आम्ही चाललो आता तिकडे जगदीश्वर मंदिराकडे. त्याच्या अगोदर इकडे एक प्रसादगृह वॉशरूम आहे, फ्रेश होऊ शकतो आपण. इकडे पाण्याची सोय आहे इथे, तर जाऊन येऊया फ्रेश व्हायला कारण ऊन खूप झालं आता. आणि वाजले किती बघा, जवळजवळ 2:15 आता होतील आणि 2 वाजून गेले म्हणजे जेवणाची वेळ झाली. आम्ही ऑर्डर दिलेला. रायगड फिरायला जसे अजून काही पॉईंट्स आहेत कव्हर करायचे ते आम्हाला करायचे. तर बघूया जगदीश्वर मंदिर तिकडे दर्शन घेऊ, समाधीच्या तिकडे दर्शन घेऊ आणि पुढे जेवणाला जाऊ. नंतर मग परत टकमक वगैरे बाकी आहे ती करू. कोको इकडे छोट्या अशी वस्ती पण आहे ते, इथून आहे रस्ता जरा.
होळीचा माळ आणि तिकडची बाजारपेठ बघून त्यानंतर आम्ही जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आलो. तिथून दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडासा निवांत बसलो पण इकडे. जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेऊन थोडंसं निवांत बसलो इकडे आणि थंडगार वाटते. आतमधलं वातावरण एकदम शांत आहे आणि थंड आहे. खाली पण पूर्ण दगड आहे पण प्रसन्न वाटतं आतमध्ये एकदम. आणि प्रज्ञू काय हलतं नुसता. त्यानंतर पुढे जाऊन महाराजांची समाधी आहे तिकडे आम्ही दर्शन घेतलं. तिथे त्यांचा वाघ्या कुत्रा त्याची पण समाधी आहे, त्याचं पण आम्ही तिकडे पूर्ण परिसर बघितला. आम्ही इथे ऑर्डर दिलेलं तर जेवण बनतोय गरमागरमचं आणि प्रांजू जरा आराम करत आहेत. प्रज्ञू जमलाय ना चालू दादा. 2 वेळा पडला दरड पडला पण चालला. लक्षात ठेवलं लहानपणीच्या आठवणी. रायगड किल्ल्याच्या परिसरामध्ये काही वस्ती सुद्धा आहे, तर या ठिकाणी जेवणाची सोय होते. गजानन दादा आहेत, त्यांच्याकडे आम्ही जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यांनी पिठलं भाकरी, चटणी, कांदा असं जेवणाचा बेत केला होता आणि डाळ भात. गजानन दादांचं हे घर आहे, इथे स्वतः घरी तयार करतात ते जेवण. आम्ही पिठलं भाकरी, डाळ भात घेतलेला. आम्ही उशिरा आलेलो आणि ऑलमोस्ट इथे शेवटची झालेली पंगत आहे. हा, घरातले सगळे एकत्र मिळून व्यवसाय करतात ना. तव्यावरती भाकरी कंटिन्यू बनत असते सकाळपासून. सकाळचा नाश्ता पण असतो काय कुठे? सकाळी पोहे वगैरे, चहा मिळते. तुमच्याकडे ऑर्डर द्यायला लागते? सगळं ऑर्डर प्रमाणेच मिळतात. नंबर सांगा तुमचा. 92 84 91 10 58. येताना अगोदर सांगितलं तर तुम्हाला बनवून मिळणार. आवर्जून कधी कॉल करायचा, मोठा ग्रुप असेल ना कॉल करायचा. आणि राहण्यासाठी टेंट वगैरे पण तुम्ही करता? गडावरती राहू देत नाही, खाली त्याच्या पायथ्याच्या आपले रूम्स आहेत तिथे अवेलेबल, तिथे राहू शकतो. ओके. आणि हे तुमचं घर आहे इकडे? अन्नदाता सुखी भाऊ दादांचं हे घर आहे. पूर्ण चिखल धोंड्याचं बोलतात ना तसं घर आहे. मग अशी ती इकडूनच एंट्री त्याने केली. म्हटलं बघा घर कसं आहे. मस्त आहे एकदम. अशा घरातलं सुख वेगळंच आहे एकदम. भारी ना. बघितलंस कसं आहे? मातीचं मापांचं घर आहे. इथून आम्ही उतरलो आणि चाललो टकमक टोक जवळ. शेवटचा स्पॉट बघण्यानंतर निघायचा आहे परतीचा प्रवास. तर हा असा रस्ता आहे थोडासा उतरणीचा आणि खडकाळ. पुढे जाऊन आपल्याला आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगा दिसतात आणि इथून पूर्वी शिक्षा दिली जायची. गोंत्यामध्ये भरून त्याला बांधून जे लोक कबूल नाही यायचे शिक्षा देणार व्हायची, त्यांना इथून ढकलून द्यायचे. तिकडे चाललं आपण बघायला तो स्पॉट. वरून खूप लांब आलो एकदम. सकाळी या साईडने आलं महाद्वार. तर दुपारची गर्दी खूप आहे. टकमक टोकवर आलं. इथून दिसतोय हा व्ह्यू. महादरवाजा दिसतोय बघा तिथून. पायऱ्या उतरायला तिथे पाय वाट तिकडून. आणि ह्या साईडचा तो व्ह्यू आणखीन डेंजर आहे. जरा रस्ता आहे पण थोडासा रिस्की आहे. लहानपणी सहलीमध्ये आलो होतो त्यावेळेस टकमक टोकाचं, हिरकणी बुरुजाचं, त्यानंतर समाधी स्थळाचं, महाराजांच्या पूर्ण सिंहासनाचं, पूर्ण तिकडच्या दरबाराचं वेगळं एक आकर्षण होतं. आज पुन्हा बऱ्याच वर्षानंतर एकदा या ठिकाणी आल्यानंतर आमचे जुने दिवस आठवले, जुन्या आठवणी जागा झाल्या आणि इथलं एक वेगळं आकर्षण आहे. टकमक टोकावरून नजारा पूर्ण बघण्यासारखा होता. खाली लांब लांबपर्यंतचा परिसर, सह्याद्रीच्या रांगा दिसत होत्या. अनेक वेगळंच रूप इथे बघायला मिळतं. हवा खूप असते आणि मुलांनी सुद्धा ह्या गोष्टीचा इकडे अनुभव घेतला. खूपच भारी वाटलं इथे आणि
खूप उंच असा कडा इथून आपल्याला बघायला मिळतो. संध्याकाळचे 4:45 झालेत आणि आता परतीच्या प्रवासात चाललोय. टकमक पण बघून झालाय आणि इथून रोपेपर्यंत जाताना बघा तिकडे गर्दी आहे की कसं काय, ऑप्शन नाही काय थांबायला लागेल. आम्हाला पूर्ण दिवस गेला इकडे हा सगळा फिरेस्तवर. खूप फिरलो आम्ही वरती आणि मुलं असल्यामुळे निवांत फिरलो जरा. कुठे दमछाक पण झाली पण ठीक आहे, ते व्हायचं. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा प्रज्ञू दमला होता. अक्षरशः तो खांद्यावर त्याला घेतला तर झोपला पण. काय गट आलं तर बनवलं ना. नाही तुम्हाला पण घ्या सांगते, घ्या आम्हाला पण घ्या आणि कधी टाकणार ते सांगा. कुठले गावचे तुम्ही? आम्ही मंडणगड, सुरला, माहू, तुम्ही कधी आलेलात? सकाळी आलेलात का? आता दुपारी आलो. गर्दी खूप आहे ना, रोपवे झाला गर्दी खूप. आमचा नंबर किती 1.5 तासानंतर नंबर लागलाय. चला नंबर आला फायनली. ते गायकवाड साहेब आहेत, नमस्कार. आम्हाला भेटले ते रोपवेचे इकडे. चला चला आले रोपवे. पोरं बघायला झोपले, प्रज्ञू झोपलाय. हा रायगडवरून रोपवेने पाणी उतरताना हा पहिला एक्सपिरियन्स आहे आमचा. गेला एकदम रिस्की आहे ना, डेंजर. प्रज्ञू किती खोल आलाय. या साईडला बघताना रोपवेने खाली येतानाचा जो अनुभव आहे ना तो एकदम वेगळाच आहे. जाम भारी वाटत होता आणि थोडीशी भीती पण होत होती, कारण की अशा प्रकारच्या रोपवेमध्ये मी पहिल्यांदाच बसलेलो. या गडाच्या पायथ्याशी हिरकणीवाडी आहे, तर ती आपल्याला बघायला मिळते आणि जिथे हा रोपवे संपतो तिथली काही घरं पण बघायला मिळतात. आणि वरून एका साईडचा जो भाग आहे आपण जो किल्ल्यावरून बघू शकत नाही तो या रोपवेमुळे बघायला मिळतो. त्यामुळे बरेच जण रोपवेने जाऊन येऊन अपडाऊन पण करतात, परंतु आम्ही जाताना चालत गेलो आणि येताना रोपवेने आलो, तर हा अनुभव एकदम भारीच होता. रोपवेचं तिकीट हे जाऊन येऊन 310 रुपये आहे. जर सिंगल ट्रिप असेल तर 200 रुपये लागतात आणि लहान मुलांचे जाऊन येऊन हे 200 रुपये असतात. आणि प्रौढ आहेत म्हणजे 60 वर्षाच्या वरती त्यांचे पण जाऊन येऊन 200 रुपये, पण त्यांना व्हॅलिड एक ID पण दाखवावा लागतो. फायनली बसलो. कुठं किल्ला राहिला, किती 5 मिनिटं आपल्याला नाही तर उतरायला किती टाइम लागला असता. वेटिंगला थांबलो पण 5 मिनिटं झालं. चला प्रज्ञूला काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घ्यायला मिळाला. मस्त ना, प्रज्ञू दमलेला चालून चालून आज. किती उंच तिथून आलो आपण एकदम. बघा इथे छान केलंय. चला आता आपली रिक्षा पण आले, सकाळी आलेले काका आलेत आणि काका वाट बघत दमले आमची. फायनली आम्ही आलो. चला आता मुलं पण उठलीच, फ्रेश झालीत. पुढे बसा. कोण येते? पदू येते? येते पदू? झोप झाली पुरी? अशा प्रकारे आमची फॅमिलीची रायगड वारी या ठिकाणी संपली आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. तर मंडळी बघितलं आजच्या या व्हिडिओमध्ये भाग दुसरा. ऍक्च्युली आम्ही पूर्ण दिवसभरासाठीच आम्ही गेलो होतो सकाळी लवकर आणि वरती जाऊन पूर्ण किल्ला पूर्ण बघितला. खास करून आता तिकडे वयस्कर मंडळींसाठी रोपवे झालेला आहे. ज्यांना जाता येत नव्हतं, जे वयस्कर झालेत किंवा
त्यांचं वय झालंय तर त्यांना आता रोपवेमुळे जाता येते, कारण बऱ्याच जणांची इच्छा असते जायची. तर 10-5 मिनिटात वरती पोहोचतात, 15-20 मिनिटं इकडे दर्शन घेऊन लगेच परत खाली येतात बरीच सारी मंडळी. तर रोपवे त्यांना बरं पडतं, परंतु बरीच सारी मंडळी खास करून चालत जातात वरती, आणि चालत जाण्याची जी वेगळी मजा आहे ती औरच आहे. खास करून आपल्याला वेगळा अनुभव, एक वेगळी प्रेरणा मिळते. तर आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत गेलेलो तिकडे आणि पूर्ण हे 2 भाग केलेत. पहिला भाग तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा, तो ह्या व्हिडिओच्या अगोदरच रिलीज केलेला आहे. तर हा दुसरा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलेला आहे. छान वाटलं पूर्ण वरती फिरून आल्यानंतर. मुलं थकली होती येताना पण त्यांना एक वेगळी मजा त्यांनी पण आली असेल, दमायला सगळ्यांनाच होतं. पण वरती जाऊन छान तिकडे पिठलं भाकरी पण खाल्ला आम्ही, ते गजानन दादा त्यांच्याकडे, आणि त्यांना मी अगोदरच ऑर्डर दिली. जेव्हा आपण महादरवाजापासून वरती येतो ना, तर तिथेच त्या ताई आहेत, त्या ऑर्डर घ्यायला तिथे येतात. तर त्यांना मग काही ॲडव्हान्स पेमेंट द्यायचं, नंतर मग ते आपल्याला त्या ऑर्डरप्रमाणे जेवण रेडी करतात. तर 2-3 वाजेपर्यंत ते जेवण त्यांच्याकडे असतं. सो ते आम्ही केलं आणि छान वाटलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर.